तर आज बघणार आहे क्लास 9th चॅप्टर नंबर 7th स्टॅटिस्टिक. त्यातला आपण बनणार प्रॅक्टिस सेट नंबर 7. बघा क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय दिलं आहे, राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. फर्स्ट आपल्याला दिलेला विच ऑफ द फॉलोइंग डाटा इज नॉट अ प्रायमरी आणि सेकंडरी डाटा आपण बेसिक बघितलेला आहे याच्यात. याच चॅप्टरमध्ये फर्स्टमध्ये दिलेला आपल्याला एक बॉक्स दिलेला आहे त्यात. आता बघा इथं आपला आन्सर किती इथं आलं तर इथे आन्सर काय आपलं सी आलेलं आहे. काय दिलं बघा, टू गेट द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग अ प्लांटेशन ऑफ द सोयाबीन अँड डन बाय द ईच फार्मर फ्रॉम द विलेज ऑफ द तलाठी. हे झालं आपला आन्सर. आता सेकंड बघ काय दिलं तर व्हॉट इज द अप्पर क्लास लिमिट ऑफ द क्लास 25 आणि 35. अप्पर क्लास म्हणजे काय तर याच्यातला 25 काय होणार आपला लोअर क्लास होणार. ठीक आहे, म्हणजे काय होणार तर हे लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट म्हणजे कोणते. थर्ड आपला व्हॉट इज द क्लास मार्क्स ऑफ क्लास इज 25. किती होणार आपलं ती होणार आपला मीडियन काढू आपण 13 आपला. इफ द क्लास आर 0 to 10, 10 to 20, 20 to 30, then which of the class should be a observation a 10 be a included. किती तर आपला 10 to 20. फिफ्थ बघा, इफ x in the mean of the x1 and x2 dot xn and a y if the mean of the y1 y2 and yn and z in the mean of the x1 x2 x y1 y2 yn then z equal to काय येणार आपलं x plus y upon 2 आपला आन्सर येणार, म्हणजे आन्सर येणार आपलं ए. सिक्स बघा, द मीन ऑफ द 5 नंबर इज 18 आउट ऑफ विच ऑफ द मीन इज 4 नंबर अँड नंबर इज 46 अँड फाइंड द फिफ्थ नंबर. फिफ्थ नंबर आपल्याला काय करायचं इथे फाइंड आउट. किती येणार तर फिफ्थ नंबर आपला येणार आहे तर 216. आता द मीन ऑफ द 100 ऑब्झर्वेशन इज 14 अँड द 9th ऑब्झर्वेशन इज 30. इफ द रिप्लेस बाय अ 17 कीप ऑल द ऑब्झर्वेशन सेम अँड फाइंड द न्यू मीन. किती येणार आपलं 14 पॉईंट. व्हॉट इज द मोड ऑफ 19, 19, 5, 15, 20, 25, 15, 20 अँड 15. सी आपला आन्सर होता 19. नाईन्थ बघा, व्हॉट इज द मीडियन ऑफ द 7, 10, 7, 5, 9, 10. मीडियन काय येणार तर आपला याच्यातला मधाचा म्हणजे आपला 8 येणार आहे. 10 बघा, फ्रॉम द फॉलोइंग टेबल व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ द लेस दॅन द टाईप ऑफ द क्लास 30 and 40. तर किती आलं तर आपलं 35 आपल्या काय आलं तर फ्रिक्वेन्सी आले. द मीन सॅलरी ऑफ द 20 वर्कर्स इज रुपीज किती आहे 10,250. इफ द सॅलरी ऑफ द सुपरिटेंडंट इज ॲडेड द मीन विल बी इन्क्रीज रुपीज 750 अँड फाइंड द सॅलरी ऑफ द ऑफिस. काय येणार तर आपला सम ऑफ द ऑल ऑब्झर्वेशन फॉर्म्युला आपला. ठीक आहे, आणि डिवायडेड बाय करून तर त्याला टोटल नंबर्स ऑफ ऑब्झर्वेशन. बघा काय तर सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन इक्वल टू घेणार आपण मीन मल्टिप्लाय बाय टोटल नंबर्स ऑफ ऑब्झर्वेशन. व्हॅल्यू पुटअप करा. सम ऑफ द ऑल ऑब्झर्वेशन किती सांगितलं आपल्याला 20 वर्कर सांगितले म्हणून काय नाही. आता मीन आणि टोटल नंबर्स ऑफ ऑब्झर्वेशन म्हटलं म्हणजे काय येणार तर इथे रुपीज आपल्याला सॅलरी किती दिली आहे 10,250. काय झालं तर आपलं ही मीनची व्हॅल्यू. आता सम ऑफ दिस सॅलरी किती आहे 20 वर्कर्स किती आहे तर 10,200. मल्टिप्लाय करू आपण त्याला 20 कारण की हे एकाची सॅलरी सांगितलं म्हणतात म्हणजे किती येणार आपल्या आन्सर इथे 20 lakh अँड 5,000. ओके, आता सॅलरी ऑफ दी ऑफिस सुपरिटेंडंट इज ॲडेड अ न्यू मीन. नवीन काय म्हणणार आपली तर त्याच्यात किती सांगितलेली आहे त्याची एक्स्ट्रा किती त्याला तर 750 सांगितलेली आहे. किती करणार आपण त्याच्यात 750 आपण त्यात ॲड करू म्हणजे किती येणार 11,000 आपलं काय होणार इथे येणार आहे. नंतर टोटल नंबर्स ऑफ पीपल किती झाले तर टोटल झाले आपले 21 कारण की आधीचे 20 वर्कर्स आणि 1 मेंबर म्हणजे तो झाला आपला सुपरिटेंडंट. ओके, म्हणजे काय तर सम ऑफ द सॅलरी ऑफ 20 वर्कर्स किती आले तर आपली 11,000 मल्टिप्लाय करून त्याला 21 म्हणजे आपला आन्सर किती येणार तर इथे 2,31,000 आपला आन्सर येणार आहे. अँड द सुपरिटेंडंट सॅलरी किती येणार तर आपली सिम्पली काय लागेल 2,31,000 मधून मायनस करू आपण म्हणजे आपला आन्सर किती येणार तर आपलं 26,000 त्याची काय येणार तर सॅलरी येणार आहे. थर्ड बघा, द मीन ऑफ द 9 नंबर इज 77. इफ 1 मोर नंबर इज ॲडेड टू इट्स मीन अँड इन्क्रीज बाय अ 5 अँड फाइंड द नंबर्स ऑफ ॲडेड इन द डाटा. काय येणार तर मीन इक्वल टू काय येणार आपलं द सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन अँड डिवायडेड बाय टोटल. द नंबर्स ऑफ ऑल ऑब्झर्वेशन इक्वल टू घेतला आपण मीन मल्टिप्लाय बाय टोटल ऑब्झर्वेशन ऑफ दी मीन ऑफ 9 नंबर्स इज 77 पर्यंत. मग आता सम ऑफ अ 9 नंबर इक्वल टू घेतला आपण 11 मल्टिप्लाय बाय 9 म्हणजे काय येणार आपला आन्सर 693. हे झालं इक्वेशन नंबर 1. आता इफ 1 मोर ॲडेड इन द मीन इन्क्रीजेस बाय अ 5 अँड नंबर्स ऑफ मीन ऑफ अ 10 नंबर इज किती घेतला आपण तर 77 + 5 म्हणजे किती आहे तर आपला 82 आहे. आता नंबर्स ऑफ 10 नंबर्स इज 82 मल्टिप्लाय केला आपण त्याला 10 म्हणजे आपला आन्सर किती तर 820. इक्वेशन नंबर झालं 2.
आता नंबर ॲडेड सम ऑफ द 10 नंबर्स मायनस करा आपण त्याला सम ऑफ द 9 नंबर किती येणार आपलं 820 मायनस केला आपण 693 मधून तर किती आला आपला आन्सर तर 127 येईल म्हणजे द नंबर ॲडेड इन द डाटा इज किती आता 100 द मंथली मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ द सिटी इन द गिवन डिग्री सेल्सियस इन द फॉलोइंग डाटा बाय टेकिंग अ सुटेबल क्लासेस प्रिपेअर द ग्रुप फ्रिक्वेन्सी फ्रॉम द टेबल आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन काय दिला फॉर हाऊ मेनी डेज द मॅक्झिमम टेम्परेचर वॉज द लेस दॅन 34 डिग्री आधी काय करणार आपण तर इथे टेबल प्रिपेअर करणार आहे फर्स्ट आपला टेम्परेचर नंतर आपला टॅली मार्क्स थर्ड आहे आपला फ्रिक्वेन्सी आता फर्स्ट याच्यात काय दिलं सगळ्यात कमी नंबर बघू किती आहे तर आपला 28 to 30 डिग्री सेल्सिअस पकडू आणि लास्ट नंबर किती आहे आपला 36 to 38 आता आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलं की लेस दॅन 34 डिग्री सेल्सिअस विचारलं आहे फर्स्ट याचा आपला आन्सर किती येणार तर लेस दॅन 34 डिग्री सेल्सिअस कोणता येईल तर 28 to 30 म्हटलेलं आहे म्हणजे हे चालेल म्हणजे येणार 8 नंतर 30 to 32 म्हटलेलं आहे हे पण येणार 8 नंतर आहे आपला 32 to 34 हा सुद्धा येईल आपला 8 म्हणजे टोटल किती होईल तर आपली 24 असे किती आहेत तर आपल्या 24 आपला हाऊ मेनी डेज द मॅक्झिमम टेम्परेचर वॉज 34 डिग्री सेल्सिअस अँड मोर दॅन 34 डिग्री सेल्सिअस आता 34 डिग्री आणि 34 डिग्रीच्या जास्त तर कोणकोणते आहेत आपले 34 डिग्री टू 36 पर्यंत किती आहेत आपले तर आपल्याला आधी 5 प्लस करूया आपण त्याच्यात नंतर आपला 36 आणि 38 तो आपला 1 म्हणजे आपला आन्सर येणार किती तर 6 येणार आहे बघा फिफ्थमध्ये काय दिलं आहे इफ द मीन ऑफ द फॉलोइंग डाटा इज अ 20.2 अँड दॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ द पी इथे काय दिलं तर आपला एक्स आणि एफ आयची व्हॅल्यू दिलेली आहे एक्सची आहे 10 15 20 25 आणि 30 नंतर एफ आयची व्हॅल्यू काय दिली आपल्याला 6 8 पी आणि 10 आणि 6 आता पीची व्हॅल्यू आपल्याला इथे काय करायची आहे फाइंड आउट करायचे बघा काय करणार आपण तर आधी चार्ट प्रिपेअर करणार आहे ठीक आहे काय दिलं तर आपण 10 15 20 25 आणि 30 नंतर 6 8 पी 10 आणि 6 नंतर किती दिलं तर आपण त्याची व्हॅल्यू एफ आणि एक्स आयची व्हॅल्यू किती आपली तर 10 मल्टिप्लाय बाय 6 म्हणजे आपला आन्सर जर किती आपला आन्सर 120 20 पी जर किती येतं आपलं 20 आणि पी येणार नंतर 25 आणि 10 किती येणार तर 250 30 मल्टिप्लाय 6 केलं तर आपला आन्सर येईल 180 ठीक आहे आता फॉर्म्युला काय तर आपला समेशन एफ आय इज इक्वल टू घेतला आपण 30 प्लस म्हणजे किती आहे तर आपली व्हॅल्यू समेशन एफ आय एक्स आय 610 प्लस 20 पी घेतलेलं आहे म्हणजे किती येणार तर मीनची व्हॅल्यू फॉर्म्युला काय तर आपला मीन इक्वल टू एफ आय एक्स आय अपॉन एफ आय म्हणजे व्हॅल्यू किती येणार होतं आपली याची टोटल तर मीनची व्हॅल्यू किती आपली तर 20.2 घेतली आपण इथे आणि 610 प्लस 20 पी घेतले अपॉन 30 प्लस पी म्हणजे इथे व्हॅल्यू किती येणार तर 20.2 घेतलेली आहे इथे 13 प्लस पी घेतलेली आहे म्हणजे टोटल किती होतं आपलं 610 प्लस 20 इथे किती तर 606 प्लस घेणार आपण 20.2 इक्वल टू किती येणार तर 610 मायनस घेणार आपण 606 म्हणजे 2.5 इक्वल टू घेणार पी म्हणजे पी इक्वल टू येणार 4 अपॉन 0.2 म्हणजे येणार आपली 14.2 2ने कॅन्सल होतं म्हणजे आपला आन्सर येणार टी म्हणजे पीची व्हॅल्यू किती आली तर आपली देर आर 68 स्टुडंट इन अ 9th स्टँडर्ड फ्रॉम द मॉडेल हायस्कूल नंदपूर अँड दे हॅव द स्कोर अ फॉलोइंग मार्क्स आउट ऑफ 18 इन द रिटर्न एक्झाम ऑफ द मॅथमॅटिक्स ओके त्यावरून आपल्याला काय आधी टेबल तयार करावं लागेल काय घेणार आपण फर्स्ट आपला क्लास मार्क्स नंतर टॅली मार्क्स फ्रिक्वेन्सी टेबल फ्रिक्वेन्सी ओके लेस दॅन घेणार आपण मार्क्स कोणाला कमी आहे कोणाला जास्त आहे फर्स्ट काय आपला हाऊ मेनी स्टुडंट हॅव द स्कोर मार्क्स लेस दॅन 80 किती स्टुडंटला 80पेक्षा कमी मार्क्स किती आला आपला आन्सर तर इथे 66 स्टुडंट इथे येतं 66 स्टुडंट लेस दॅन 80 मार्क्स सेकंड आहे आपला हाऊ मेनी स्टुडंट हॅव अ स्कोर मार्क्स लेस दॅन 40 आता लेस दॅन 40 म्हटलेलं आपल्याला लेस दॅन 40 म्हणजे किती तर आपले स्टुडंट येतील इथं तर हे येतील आपले 14 लेस दॅन 40 म्हणजे किती तर आपले 40 म्हणजे काय ना तर 40 स्टुडंट हॅव स्कोर लेस दॅन 40 थर्ड काय म्हटलं हाऊ मेनी स्टुडंट हॅव द लेस स्कोर मार्क्स लेस दॅन 60 लेस दॅन 60 म्हटलेलं म्हणजे किती येईल तर आपले लेस दॅन 60 म्हणजे आपले येतील 47 बघा बाय युझिंग अ डाटा इन एक्झाम्पल नंबर 6 ठीक आहे 6 मधलाच घेतलेला आपण अँड टेकिंग द क्लास 30 40 40 50 अँड प्रिपेअर द इक्वल ऑर मोर दॅन टाईप ऑफ अ फ्रिक्वेन्सी टेबल अँड आन्सर द फॉलोइंग बेस्ड ऑन इट ठीक आहे सेम क्लास मार्क्स फ्रिक्वेन्सी आणि मोर दॅन फ्रिक्वेन्सी घेतलेली आपण ओके फर्स्ट क्वेश्चन विचारला आपल्याला हाऊ मेनी स्टुडंट हॅव द स्कोर 70 ऑर मोर दॅन 70 आता 70 आणि 70पेक्षा किती स्टुडंटला मार्क्स आहे
तर किती येतं 70 आणि 18च्या मध्ये किती तर आपले 11 स्टुडंट आहे. म्हणजे काय तर 11 स्टुडंट हॅव द स्कोर मार्क्स 70 और 70 मोर. स्टुडंट हॅव द स्कोर मार्क्स 30 और मोर 30. 30पेक्षा जास्त कोणाला मार्क्स भेटले तर आपल्याला काय येणार तर आपल्या इथं 68. ओके, म्हणजे 68 स्टुडंट हॅव द स्कोर मार्क्स किती तर 30 और मोर दॅन 30 आपला आन्सर येणार आहे. 8 बघा. There are 10 observation and arranged in ascending order and given below 45, 47, 50, 52, x plus 2, 60, 62, 63, 74 and the median of those the observation is 53 and find the value of the x. Also find the mean of the mode of the data. काय नाही तर असेंडिंग ऑर्डरमध्ये आधी याला काय अरेंज करायचं आहे म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत. म्हणून आपण घेतला आहे 45, लास्ट किती आपला 74. आता नंबर्स ऑफ ऑब्झर्वेशन किती आहे तर आपले 10 घेतले आपण. अँड median is the average of the median is the 2 observation is the 5th and the 6th number of the data. आता median इक्वल काय म्हटलं x plus 2 divided by 2. किती आहे median आपला 53 आहे. इक्वल टू घेतला आपण 2x plus 2 आणि डिवायडेड बाय 2. किती म्हणत आपलं हे 106 इक्वल टू घेतला आपण 2x plus 2 घेतलेला आहे. म्हणजे आपला आन्सर किती तर इथे 06 मायनस घेतला आपण 2 इक्वल टू घेतला आपण याला 2 म्हणजे किती तर आपलं हे झालं 04 इक्वल टू घेतला आपण 24. डिवाइड केलं तर आपला आन्सर किती येतं एक्स इक्वल टू घेतला आपण 52. म्हणजे द गिवन डाटा किती आला तर आपला हा आला 50. सेकंड पदार्थाला काय करतं द सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन इन द डाटा अँड डिवायडेड बाय काय तर टोटल नंबर्स ऑफ ऑब्झर्वेशन. काय करणार आपण आधी टोटल नंबर व्हॅल्यू लिहून घेणार आहे, ठीक आहे, आणि डिवायडेड बाय करणार आपण त्याला 10नी. म्हणजे टोटल किती आलं तर आपली 559 आणि डिवायडेड बाय करणार आपण त्याला 10नी. म्हणजे आपला आन्सर किती तर 55.9 आपला आन्सर येणार आहे. द मीन ऑफ द गिवन डाटा इज किती तर 55.9 आपलं आन्सर आलं. आता गिवन डाटा इन असेंडिंग ऑर्डर किती आपलं तर ठीक आहे. द ऑब्झर्वेशन मॅक्सिमम नंबर ऑफ लिमिट किती आहे आपलं 52 आहे. अँड द मोड ऑफ द डाटा इज किती आहेत आपला 52 आहे.